श्री गणेशाय नमः। श्री गुरुचरित्र अध्याय 7 श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्णेचा महिमा आम्हासी विस्तार करावा कृपेसी पूर्वी कवणावर झाला समस्त तीर्थे सोडून श्रीपाद गेले किंकारणी पूर्वी आराधना केली कवणी पुराण कथा सांगमज सिद्ध म्हणे नामधारकासी गोकर्ण महिमा मज पुससी सांगेन तुझ विस्तारेसी एकचित्ते ऐकावे पूर्वयुगांतरी ईक्ष्वाकुवंशी मित्रसह राजा परियसी प्रतापवंत क्षत्रिय वंशी सर्व धर्मरत देखा असता राजा एके दिवशी विनोदे निघाला पारदीसी प्रवेश झाला अरण्यासी वाससिंह शार्दुलाचा निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत भेटला तेथे दैत्य अद्भुत ज्वाळाकार भयानक राजा देखोनी तयासी शरजाळ वर्षे कोपेसी मूर्छना येऊनी धरणीसी पडिला दैत्य तये वेळी दैत्यवधिता तये वेळी होता त्यांचा बंधू जवळी आक्रंद तसे प्रबळी बंधू शोके करून या प्राण त्याजिला निशाचरू बंधुसी म्हणत असे येरू तू जरी होसील सहोदरू सूड माझा घ्यावा त्वरित ऐसे बोलणी बंधुसी दैत्य पावला पंचत्वासी अनेक माया तयापाशी नररूप धरिले तयावेळी स्वर रूप धरुणी मानवाचे सौम्य वाणी बोले वाचे सेवकत्व धरिले राजयाचे अति नम्रत्वे बोलोनिया समस्त मृग मारुणी दुष्ट जीवे छेदोनी राजा आला परतोनी आपुले नगरा परियेसा ऐसे क्रमिता एके दिवशी पितृश्राद्ध आले परियेसी आमंत्रण सांगे ऋषींसी वसिष्ठादी मुनिवरा ते दिनी नियमे स्वयंपाक करवी राजा सविवेक कपटी होता जो सेवक तया स्थानी ठेविला राजा म्हणे त्यासी पाकस्थानी तू वससी जे जे मागतील भावनसी सर्व आणुनी त्वा द्यावे अंगीकारोनी तो सेवक नरमांस आणुनी देख कापट्य भावे करवी पाक केले शाक तयावेळी ठाय घालिता ऋषेश्वरांसी पहिलेच वाढले नरमांसासी पाहताची कोपला वसिष्ठ ऋषी दिदला शापतयवेळी वसिष्ठ म्हणे रायास नरमांस वाढले आम्हास त्वरित होगा ब्रह्मराक्षस म्हणून कोपे तयावेळी शाप देताची तयावेळी राजा कोपला ती प्रबळी अपराध नसता आम्हा जवळी वाया शापिले ती का नेणे मांस पाक कवणे केला माझा निरोप नाही झाला वृथा मुते शाप दिदला आपण शापीन म्हणत असे उदक घेऊन अंजुळी शापावया सिद्ध झाला तय काळी तव राजस्त्री घेऊन जवळी वर्जिती झाली पतीसी म्हणे ती ते नारी गुरुसी शापित दोष भारी वंदुनी त्याचे चरण धरी तेणे तरशील भवसागर मदयंती सतीचे वचन मानिता झाला राजा आपण अंजुळी उदक होते जाण पाडिले आपुल्या चरणावरी शाप देता कल्मश पाणी पडले राजयाचे चरणी कल्मश पाद नाम म्हणून ब्रह्मराक्षस झाला तो राव पतिव्रता राज महिषी लागली वसिष्ठ चरणांसी उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय की जे करुणावचन ऐकोनी शांत झाला वसिष्ठ मुनी वर्षे 12 क्रमोनी पुनरपी राजा होईल उशाप देऊन वसिष्ठ ऋषी गेला आपुले ठायासी ब्रह्मराक्षस राजा परियेसी होऊन गेला वनांतरा निर्मनुष्य अरण्यात राक्षस राहिला प्रख्यात भक्षण करी अनेक जंतू पशु पक्षी मनुष्यादि करुण ऐसे क्रमित तये वनी मार्गस्थ दंपत्ये दोन्ही ब्राह्मण जाती मार्गक्रमुनी देखिला राक्षस भयासुर येऊनी धरिले ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसी घेऊन गेला भक्षावयासी विप्रस्त्री जाय समागमे अतिशोक करीत असे ते ब्राह्मणी जाऊनी लागे राक्षसाचरणी राखे मजला अहेवपणी प्राणेश्वरासी सोडीपा न बक्षी माझा पती माझी तयावरी प्रीती माते बक्षिका सुख वृत्ती वल्लभाते सोडीपा पती विणे राहती नारी जन्मव्रथा दगडा परी पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचा ऐसे नाना परी देखा विप्रस्त्री करी महादुःखा बोलण मानिती राक्षस ऐका त्या ब्राह्मणात ते बक्षिले पतीसी बक्षिले देखोनी शाप दिदला ते ब्राह्मणी म्हणे राक्षसा ऐक कानी शाप माझा निर्धारे तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी पुढे मागुती राजा होती 12 वर्षे क्रमोनिया परी रमता तुवा स्त्रिये सवे प्राण जाईल स्वभावे आम्हा अनाथ बक्षिसी दुष्ट भावे दुरात्मया तू राक्षस शाप देऊनी त्यावेळी पतीच्या अस्थी मिळवणी सकळी काष्टे घालून या प्रबळी अग्निप्रवेश केला तिने ऐसे असता राजा देखा क्रमिले तेथे 12 वर्षा पुनरपी राजा होऊन ऐका आला आपुले नगरासी विप्र स्त्रियेसी शापवचन स्त्रियेसी सांगे ते खुण रती संगती करिता क्षण मृत्यू असे आपणासी ऐकोनी पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण मन करुणी निर्वाण तेजू प्राण म्हणत असे मदयंती म्हणे रायासी संतान नाही तुम्हासी आता कष्टला 12 वर्षी प्रारब्ध आपुले न चुकेची ऐकोनी सतीचे वचन शोक दाटला अतिघन अश्रुनिगती लोचनी केवी करू म्हणत असे मंत्री वृद्ध पुरोहितासी बोलाविता झाला परियसी ब्रह्महत्या घडली आपणासी विमोचन होय कवणे परी मंत्री वृद्ध पुरोहित रायासी म्हणे ऐक माता तीर्थे आचरावी समस्त नेणे पुनित होशील ऐसा करुणी विचारू राजा निघे तीर्थ आचरू सकळ तीर्थ परी करू विधीपूर्वक करीत असे ऐसी नाना तीर्थ करीत ब्रह्महत्या
सवे येत असे अघोर रूपे असे दिसत नवचे कवणे परी देखा कष्टोनी राजा बहुता परिनिर्वाण होनी मना भीतरी हिंडत पातला मिथिलापुरी चिंताक्रांत होऊन या नगरा ब्रह्म प्रदेशी श्रमोनी राजा परियेसी चिंतित असे मानसी वृक्ष छाये बैसोनिया तव ऋषेश्वरा समवेत जैसा सूर्य प्रकाशित गौतम ऋषेश्वर ख्यात अवचित तेथे पातला देखोनी राजा गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करी अति हर्षी भक्ती भावे करुणी आश्वासुनी तये वेळी गौतम पुसे करुणा बहाळी क्षेम साधना सकाळी पुसता झाला वृत्तांत ऐकोनी ऋषेश्वराचे वचन राजा सांगे विस्तारण शाप झाला ब्राह्मण वचन ब्रह्म हत्या घडली मज शमन न होय माझा दोष सवेची येतसे अघोर वेश व्रते आचरलो कोटीश न वचे दोष परियेसा ऐकोनी रायांचे वचन करुणा सागर गौतम आपण भय सांडिगा निर्वाण वचन तारील शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी महापातक संहारासी गोकर्ण स्थान असे भक्तिपूर्वक तया स्थानी जपव्रत करीती जाण फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्यक्षेत्र असे जाणा तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपुर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोप विनयार्थ जे जे इच्छिती मन कामना पावे त्वरित निर्धारे जाणा समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलकात गोकर्ण क्षेत्र असे घनलिंग तीर्थे असंख्यात जाण पदोपदी अस्ति निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी दिसे लोहित द्वापारी रूपपित कलियुगी कृष्ण वर्ण जाणा सप्त पाताळ खोलावून उभे असे लिंग आपण कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तिरेसी गोकर्ण तीर्थ उत्तमेसी ब्रह्म अत्यादी पापनाशी काय आश्चर्य परियसा ब्रह्म अत्यादी पंचमहापापे परद्वाराशी षटपापे दुशील दुराचारी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शन तया स्थानी पुण्य दिवशी जे अर्चिती भक्तीसी तोची जाणा रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी पर्वान भीतरी स्नान करुणी समुद्री दान धर्म करावा शिवपूजा व्रत होम हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य म्हणे गौतम रायासी व्यतिपातादी पर्वणीसी सूर्य संक्रांतीचे दिवसी महाप्रदोष त्रयोदशीसी पूजिता पुण्यागम्य असित पक्ष माघमासी शिवरात्री चतुर्दशीशी बिलोपत्र वाहिन्यासी दुर्लभ असे त्रिभुवनात स्नान करुणी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भावार्थी पातका व्यतिरिक्त होय जाणा ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश गेला ऋषी गौतमा राजा ऐकोनी अति प्रेमा पुसता झाला तैवेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान महिमा निरोपिलेसी पूर्वी कवण कवणासी साक्षी झाली असेल की म्हणे गौतम तयेवेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहु काळी अपार साक्षी देखील असे गेलो होतो आम्ही यात्रे देखील दृष्टांत विचित्र आले होते तेथे जनमात्र यात्रा रूपे करून या मध्यान्ह काळी आम्ही तेथे बसलो होतो वृक्ष छायेत दुरोणी देखील चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी विधवा आपण केशवपणी जय दिसे जैसी मुखमरणी क्षण पडे धरणी प्राण त्याग करू पाही ऐशवस्था चांडाळीसी आली वृक्ष छायेसी देह टाकीला धरणीसी त्याजू पाहे प्राण आपुला प्राण त्याचिता तयवेळी विमान उतरले तत्काळी शिवदूत तुर्वळी त्रिशूळ खटवांग धरुणी हाती टंकायुधे चंद्रभाळे चंद्रासारखी क्रांती केवळी किरीट कुंडले मिरवे कपोली चतुर्वर्ग येणे परी विमानी सूर्यासारखे तेज अतिविचित्र दिसे विराज आले चांडाळी काज अपूर्व वर्तले तयावेळी आम्ही पुशिले शिवदूतांसी आले ती कवण कार्यांसी दूत म्हणती आम्हासी आलो चंडालीसी न्यावया ऐशी चंडाळी पापिणीसी कैसी योग्य विमानेसी नेऊन या श्वानासी सिंहासनी काय योग्य शिवरात्री उपोषण नाही केले दान आपण केले नाही देखील यज्ञ येसी कैसे न्याल तुम्ही अर्जन जन्मांतरीचे म्हणा कुष्ठ सर्वांग हेची खुणा कृमी निगती मुखातून पूर्वार्जित केवी होईल गौतम म्हणे रायासी ऐसे पुसले दूतासी त्यांनी सांगितलं आम्हासी आद्यंत ते चांडाळीचा पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मण कुळी जाहली कन्या सौमिनी नाम असे पूर्ण सोम बिंबा सारखे मुख अतिसुंदर रूपैसी उपवर जाहली पितृगृहेसी न मिळे वरतीये सरसी चिंता करीती माता पिता न मिळे सुंदर वरतीयसी उन्नत झाली 10 वर्षी मिळवून एक द्विजासी गृहोक्तेसी दिदली कन्या विवाह झाली आवरी होती तयापतीचे घरी क्वचित काळ येणे परी होती नारी परियेसा वर्तता असे पुढे देखा तिचे पतीस झाले दुःखा पंचत्व पावला तत्काळिका विधी वशे करून या एकोणी तिचे माता पिता कन्या आपुले घरी आणि तापतीचे दुःख करी बहुता खेद करी ते नारी अतिसुंदर पूर्व वयसी मध्ये व्यापिले प्रति दिवसी चंचळ होय मानसी पर पुरुषा ते देखोनी गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करिता झाली
प्रकट झाले तत्काळी गौप्यनो हे पातकासी, ऐसे तिचे पातकासी प्रकट झाले सर्वासी, वाळीत केले तयासी माता पिता बंधू वर्गाधिका, शंका होती पाहिली तिसी निशंक झाली, व्याविचारासी प्रकट रूपी अनिशी रमू लागली नगरात, तया नगरी एकवाणी रूपे होता अति लावणी, पूर्ववयी देखोनी झाली त्याची कुळस्त्री, तया शूद्राचे घरी वर्तत होती ते नारी, ऐसी पापिणी दुराचारी कुळ वैरीण 42 स्त्रिया नासती कामत्वे, ब्राह्मण नासती ही न सेवे, राज्य जाय द्विज भोक्षेयती नासे विषय सेवने, शूद्रा सवे अहर्निशी रमत होती अति हर्षी, पुत्र झाला ती असी तया शूद्रा घरी असता वर्तता ऐसे, एके दिवशी उन्मत्त होनी परियेसी छेदिले वासरू आहारासी मेष म्हणोनी, पापिणीने छेदोनी वत्स परियेसी पाक केला विनयेसी, शिर ठेविले शिंकेसी दुसरे दिवशी भक्षावया, आपण भ्रमित मद्यपानी जागृत झाली अस्तमानी, वासरू पाहतसे भुवनी धेनु देहावया लागी वत्स स्थानी असे, मेष भ्रमित झाली अति क्लेश घरात पाहतसे शिरास व्यक्त दिसे वासराचे, अनुतप्त होनी तयावेळी शिव शिव म्हणे चंद्रमौळी, अज्ञानी ऐसे पापे घडली म्हणून चिंती दुरात्मीने, तया वत्सा शिरासी निक्षेप केला भूमीसी, पती कोपेल म्हणून परियसी अस्ति चर्म निक्षेपिले, जाऊनी सांगे शेजारी लोका, व्याघ्रे बक्षिले वत्सासी ऐका, रोदन करी समस्तान पुढे देखा पती पुढे येणे परी, ऐसी कितीक दिवसावरी नांदत होती शूद्रा घरी, पंचत्व पावली ती नारी नेली धुती यमापुरासी, घातले तिसी नरकात भोग भोगी अति दुःखित, पुनरपि जन्म चांडाळी जात उपजली ते नारी ऐका, झाली उपजताची आंधळी विद्रूप वर्ण, जैशी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळिती माया मोहे, ऐसे असता वर्तमानी सर्वांगी झाली कुष्ठवर्णी, पंचतो पावली पिता जननी दरिद्री झाली निराश्रय, न मिळे तिसी वस्त्रान्न दुःख करी अति गहन, ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्टे, ऐसे वर्तता माघ मासी लोक निघाले यात्रेसी, महास्थान गोकर्णासी कलत्र पुत्र सहित देखा, ऐसे महाजनां समवेत चांडाळी गेली याचित, सर्व भिक्षुक बहुत तयां समागमे जातसे येणे परी, गोकर्णासी चांडाळी पातली सायासी, कर वळंबुनी महाजनासी भिक्षा मागे करुणा वचने, येणे परी मार्गात चांडाळी असे यचित, ते दिनी शिवरात्री असे व्रत कोणी न घाली भिक्षा तिसी, पूजेसी जाती सकल जन त्या ते मागतसे आक्रंदन, एक म्हणती हासन उपवासाजी, अन्न कैचे हाती होती बिलो मंजिरी, ते घातली तिचे करी, हुंगोनी पाहे येरी भक्षण वस्तू नव्हे म्हणे, कोपोन टाकी ते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी, रात्री असता अंधकारी अलभ्य पूजा घडली तिसी, कोणी न घातली भिक्षा तिसी उपास घडला ते दिवशी, पूजा पावली ते शिवासी बिलो मंजिरी, शिवमस्तकी पुण्य केले इणे आजी, उपवास शिवतिथी काजी, बिलोपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण, त्या पुण्य करुणीचे पाप गेले शतजन्मीचे, ईश्वरासी प्रेम येचे म्हणून पाठविले आम्हासी, ऐसे म्हणती शिवदूत ती अवरी शिंपी ती अमृत, दिव्यदेह केले त्वरित घेऊन गेले शिवलोका, ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारून राजयासी, म्हणतसे सगुण त्वरित जाई गोकर्णासी, ऐकोनी गौतमाचे वचन राजा मनी, संतोषोन पावला त्वरित गोकर्ण, पापा वेगळा झाला जाणा, ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून श्रीपाद राहिले आपण, सिद्ध म्हणे ऐक कथन नामधारक ऐक चित्ते, इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम सप्तमोध्याय, श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु, श्री गुरुदेव दत्त।